हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तुम्ही आधीपासून जर आपल्या चॅनलवरती जुडला असाल तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो की 5 किंवा 6 तारखेला म्हणजे 5 जानेवारी किंवा 6 जानेवारीला मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनची लिस्ट पाहायला मिळेल आणि मित्रांनो 5 जानेवारीलाच तुम्हाला ती लिस्ट पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मी तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे। या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे, गुणवत्ता यादी। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो असा आहे की तुमची जी नॉर्मलायझेशनची लिस्ट आहे मित्रांनो ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जाहीर झालेली आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तलाठी भरती 2023 जिल्हा निहाय गुणवत्ता यादी सर्व जिल्ह्यांची जवळपास 36 जिल्हे आहेत मित्रांनो। या ठिकाणी बघा अकोला, धुळे, पालघर, मुंबई उपनगर, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पुणे, यवतमाळ, सातारा, चंद्रपूर, अहमदनगर, नाशिक, बीड, रत्नागिरी, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, बुलढाणा, रायगड, सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, नंदुरबार, भंडारा, लातूर, सोलापूर, धाराशिव, गोंदिया, परभणी, मुंबई, वर्धा, हिंगोली, ठाणे। मित्रांनो तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यातून मित्रांनो आपला व्हिडिओ पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा। ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे मला मित्रांनो कळेल की आपले जे व्ह्यूअर्स आहेत मित्रांनो ते कोणकोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि कुठपर्यंत मित्रांनो आपला व्हिडिओ पोहोचतो याविषयी मला थोडक्यामध्ये माहिती मिळेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एका जिल्ह्याची मेरिट लिस्ट ओपन करून दाखवतो। ठीक आहे, तर सपोज या ठिकाणी बघा मित्रांनो, साताराची मी लिस्ट या ठिकाणी ओपन केली नॉर्मलायझेशनची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी थोडं झूम करतो जेणेकरून तुम्हाला क्लिअरली दिसेल। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिली विद्यार्थिनी आहे शुभांगी सयाजी भोपटे, सातारा, 110 नॉर्मलायझेशन स्कोर। सेकंड आहे पूजा प्रकाश केसकर, 135 असे तुमचे मार्क्स आहेत मित्रांनो। हे तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट होऊन येतात। मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की काही विद्यार्थ्यांचे मार्क हे प्लस होतील, काही विद्यार्थ्यांचे मायनस होतील। तर मित्रांनो मला हे पण तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनचा फायदा झाला तर किती मार्क्स तुमचे प्लस झालेत आणि तुम्हाला जर तोटा झाले असेल तर तुमचे किती मार्क मायनस झालेत आणि तुमची शिफ्ट कोणती होती ते मित्रांनो एकदा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण एक डिटेल मध्ये अनालायसिस करूया, जेणेकरून मला कट ऑफ बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो। आता नॉर्मलायझेशनची लिस्ट आलेली आहे, त्यामुळे मित्रांनो आता या सर्व गोष्टी मी अनालिसिस करणार आहे आणि एक प्रॉपर आणि ऑथेंटिक कट ऑफ बनवणार आहे मित्रांनो तलाठी भरतीवरती, जेणेकरून मित्रांनो तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला एक आयडिया येईल की मित्रांनो तुमचा जो फायनल कट ऑफ आहे म्हणजे तुमचे जे फायनल मेरिट आहे मित्रांनो ते कितीपर्यंत जाऊ शकतं याविषयी मित्रांनो तुम्हाला बेसिकली आयडिया येईल। तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे ही सातारची लिस्ट आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे मार्क्स प्लस झाले असतील, काही विद्यार्थ्यांचे मायनस झाले असतील। म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे काही विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फायदा झाला असेल, काही विद्यार्थ्यांना तोटा झाला असेल। तर हीच मित्रांनो आजची नवीन अपडेट होती। या ठिकाणी मी अजून एका जिल्ह्याचं ओपन करून दाखवतो। ठीक आहे, या ठिकाणी बघा अमरावती जिल्ह्याचे मित्रांनो मी पीडीएफ ओपन केले। ठीक आहे, तर या जिल्ह्यामध्ये बघा कसे मार्क्स पडलेत विद्यार्थ्यांना। या मार्क्सच्या अंदाजावरती पण तुम्हाला समजतं मित्रांनो किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे तुम्ही एक अंदाज करू शकता। परंतु मित्रांनो ही बघा 132 पेजेस आहेत यामध्ये टोटल, मग तुम्हाला हे सर्व पाहावी लागतील जर तुम्हाला अंदाज काढायचा असेल, किंवा तुम्ही असं स्क्रोल करून पटापटा बघू शकता की किती विद्यार्थी असे आहेत ज्यांची संख्या जास्त आहे एवढ्या मार्क्स मध्ये। समजा आता 130 गुण आहे तिथे, तर 130 वाले किती आहेत हे तुम्ही असं अनालायसिस करूया। ठीक आहे, तुम्ही तेवढा लोड घेऊ नका मित्रांनो, ते काम मी बघतो मित्रांनो। सर्व गोष्टी या ठिकाणी मी अनालायसिस करेन आणि तुमच्या जिल्हा वाईज आपण कट ऑफ वगैरे डिक्लेअर करूया, म्हणजे एक एक्सपेक्टेड अंदाजित कट ऑफ वरती लवकरच मित्रांनो व्हिडिओ येईल। त्यामुळे मित्रांनो ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो तुमचे किती मार्क प्लस झाले ते जरूर मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो। थँक्यू सो मच, धन्यवाद। असेच तुमचे